मित्रमैत्रिणींना घेऊन कड्यावर चालली आहे. कोणी कड्यावरून पडलं तर माझी चूक नाही बाबा. चला रे, आपण आंधळी कोशिंबीर खेळूया. ए उम्मा, नको ग, इथे दरी आहे. आंधळी कोशिंबीर खेळताना कुणीतरी कड्याच्या दिशेने गेलं आणि पडलं तर? अरे काही होत नाही रे, आपण काळजी घेऊया ना. चला खेळूया. इथे खेळताना उलट जास्तच गंमत येईल. नाही नाही, तुम्ही इथे आंधळी कोशिंबीर खेळू नका. हे चुकीचं आहे. अजिबात खेळू नका तुम्ही. अगं जगदंबा, तू उगाच उमाला विरोध का करतेस? बघ की, तू तिचा मत्सर करतेस. कळले आम्हाला. जगदंबा, थोड्या वेळ खेळायला काय होतं? तू पण ये. हो, खेळूया आपण. अरे असं करू नका. कुणी पडलं तर? नको इथे खेळायला. नाही जगदंबा, काही होत नाही, खेळूया आपण. बर, तुम्हाला अजूनही भीती वाटत असेल तर तुमची भीती घालवायला मी सगळ्यात आधी राज्य घेते. मग तर झालं. चालेल. या रिपूची खेळी वेगळी आहे, प्रभावी वाटते आहे. परंतु तरीही या आधीच्या अनुभवांमुळे आम्ही पूर्णपणे आश्वस्त होऊ शकत नाही. यापूर्वी 5 वेळा आमचा अपेक्षा भंग झालाय. तसं काही होणार नाही असुर नरेश, कारण यावेळी सर्व दायित्व आमच्याकडे आहेत आणि आम्ही सगळं नियोजन व्यवस्थित केलंय. आता कोणत्याही परिस्थितीत ती तुळजा तुमच्या समोर येणार, तुम्ही तिच्याशी विवाह करणार आणि मग तिला दासी बनवणार. सम्राज्ञी, आपण स्वतः इतक्या आत्मविश्वासाने सांगता आहात तर त्यात तथ्य असेल. आणि सम्राज्ञी, आम्ही या दासीवरतीही प्रसन्न आहोत. हे सगळं हिच्यामुळे साध्य झालंय. तू स्वतः त्या गावात गेलीस, सगळ्यांवर लक्ष ठेवलंस, जिथे आवश्यकता भासेल तिथे सहाय्य केलंस. मत्सराच्या कार्यासाठी आवश्यक आणि पूरक अशी पार्श्वभूमी तू तयार केलीस. आता या रिपूला यश मिळेल ते केवळ तुझ्या चातुर्यामुळे. होय ना सम्राट? हो. जगदंबा, माझ्या डोळ्यांना ही पट्टी बांधून दे ना. जरा घट्ट बांध. हा, बर राहू दे, मीच बांध. जगदंबा, माझ्या डोळ्याला पट्टी बांधली असेल तर माझा धक्का कोणालाही लागू शकतो आणि तो पडला तर माझी काहीच चूक नाही.
ही सगळ्यांना तिच्या जाळ्यात अडकवून त्यांना हे करायला लावते आहे. मुलांचे जीव धोक्यात घालते. मला असं सारखं वाटतंय तिच्या आत काहीतरी असुरी प्रवृत्ती आहे. अगं, असुराला शासन मिळालं पाहिजे ना. मग तिच्या आत जर असुर असेल त्याला शासन मिळालंच पाहिजे ना. मला काहीतरी भयंकर शासन करण्यासाठी जगदंबा आता माझ्यावर हल्ला करेल. मी तसं पढवून आली आहे तिला. माझं संमोहन आणि माझी ही कृती जगदंबाला भाग पाडेल माझ्यावर हल्ला करायला. आणि मग मी खेळणार माझा अखेरचा डाव. असुरांना शासन मिळालंच पाहिजे. हीच वेळ आहे. तिचे डोळे बंद आहेत. तिने काही करायच्या आत मला काहीतरी केलं पाहिजे. मला जाणवत आहे ती माझ्याच दिशेने येते. माझ्यावर वार करून ती स्वतःला कायमची संपवणार आहे हे तिला कळत नाही. तू हे काय करतेस? मनोरमा दुष्ट आहे म्हणून तिच्यासारखी वागू नको. कुणी डोळ्याला पट्टी बांधलेली असताना त्याला हानी पोचवणं हे नीतिमत्तेच्या विरोधात आहे. सामना करायचा तर तो नियमाने आणि समोरासमोर. असं लपून वार करणं योग्य नाही. आणि ते सुद्धा तुझ्या मित्रांसमोर. परत का चालली आहे? माझा वार असा वाया जाऊ शकत नाही. मला काहीतरी करायला हवं, नाहीतर माझा संपूर्ण डाव वाया जाईल. काय करू? माझ्या सासरी सासरी असे माया आकाशाची. जाऊ माझी जशी सखी आणि सासू माय जशी. धीर माझा जसा भाऊ, बाप जसा माझा सासरा. आहे संसार सुखाचा, भेट नदीची सागरा. जाऊबाई, या ना, बसा. असुर सम्राज्ञींचा विजय असो. तू जिवंत असेपर्यंत या असुर सम्राज्ञींचा विजय होणं शक्यच नाही. आमच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा तूच. खरं तर तुझा गळा दाबला होता ना, तेच योग्य होतं. तेव्हा संपवायला हवी होती तुला. सम्राज्ञी, अहो असं काय बोलताय? उलट तुमचीच तर योजना यशस्वी झाली आणि या सगळ्याचा आनंद नाही का झाला तुम्हाला? नाही, कारण या विजयाचा आनंद तू आम्हाला घेऊ देत नाहीयेस. आणि काय ग, असुर नरेशांसमोर जाऊन सगळं ओकायची काय गरज होती तुला?
जराही संयम नाहीये तुझ्याकडे. अहो सम्राज्ञी, तसं नाही. ते स्वतःच म्हणाले की इथेच सांग, म्हणून मग मी ते. पण काय सांगावं, किती सांगावं, याला काही मर्यादा? या सगळ्याची योजना आम्ही आखली, त्या शेवटच्या रिपूला आम्ही तयार केलं, आणि तू या सगळ्याचं श्रेय तुला हवंय. अहो तसं नाही सम्राज्ञी. काही बोलू नकोस. असू नरेशांना आम्ही दाखवून देणार होतो की आम्ही किती सक्षम आहोत, पण तुझ्यामुळे त्यांना असं वाटायला लागले की हे सगळं तुझ्यामुळे घडतंय. असं रागावू नका सम्राज्ञी. अहो हे सगळं तुम्हीच तर घडवून आणलं. मी फक्त त्या उमाची माहिती दिली, एवढंच. पण ती माहिती तू असुर नरेशांच्या समोर दिलीस, सगळी योजना त्यांना सांगून टाकलीस. हे सगळं रहस्य आम्ही शेवटी उलगडणार होतो, पण तुझ्या वेडेपणामुळे, केवळ तुझ्या वेडेपणामुळे सगळं त्यांना समजलं. तू एक दासी आहेस हे विसरू नकोस. त्यामुळे पट्टराणी होण्याचा प्रयत्न तू करू नकोस. सम्राज्ञी, अहो काय बोलताय हे सगळं मी स्वप्न. हीच तुझी लायकी आहे. आम्ही दोघी जावा जावा जग म्हणत बहिणी, आम्ही दोघी जावा जावा जग म्हणत बहिणी. सया मोत्याचा पाऊस पडतो गमचारानी, माझ्या घराला पावणा हाय जावेचा ग पाव. बसाया ठेवीला पाट पुढ उदबत्तीच लाव झाड. ही ओवी तुम्हीच मला शिकवली होती, आठवते का? आपण ह्या घरात एकत्र राहत होतो ना त्या वेळेला. आम्ही दोघी जावा जावा जग म्हणत बहिणी, आम्ही दोघी जावा जावा जग म्हणत बहिणी. सया मोत्याचा पाऊस पडतो गमचारानी, माझ्या घराला पावणा हाय जावेचा ग पाव. बसाया ठेवीला पाठ पुढ उत्पत्तीच झाड लाव. माझ्या सासरी सासरी कशी माया आकाशाची, जाऊ माझी जशी सखी आणि सासू माय जशी. धीर माझा जसा भाऊ, बाप जसा माझा सासरा. आहे संसार सुखाचा भेट नदीची सागरा. आठवतंय, आणि तू सुद्धा लगेच शिकली होतीस माझ्याकडनं. त्यानंतर दरवेळी दळणाचं काम काढलं का माझ्याकडनं नवीन नवीन ओवी शिकून घ्यायचा हट्टच करायचीस तू, अगदी लहान पोरासारखं. आणि तुम्ही सुद्धा मला मोठ्या बहिणीसारखं लाड करत दर येळी नवीन ओवी शिकवायच्या. लगीन करून आलीस तेव्हा लहानच होतीस ग तू, अगदी परकरी पोरच दिसायचीस. पण सासूबाईंसमोर तुम्ही मला लई सांभाळून घेतलं, म्हणून समज निभावलं. मला तर काही कळायचंच नाही, घरात कोणाला किती खायला लागतं, कुणाच्या काय सवयी आहेत, कुणाच्या काय आवडी आहेत, कसला बी अंदाज यायचा नाही. एकदा तर काय ग, काय झालं?
एकदा तर दूध समजून ताक तापवायला ठेवलं होतं मी चुलीवर आणि फसकन उडालं ते. समद्या स्वयंपाक घरात पसारा झाला होता. आठवतंय का? आठवतंय? सासूबाईंच्या लुगड्यावर बी शिंतोडे उडाले होते. काय केविलवाना चेहरा झाला होता तुझा. वय, आणि त्या वेळेला सुद्धा तुम्ही माझ्या पाठीशी उभ्या राहिला म्हणून वाचले मी. आणि एकदा या घाण्यावर काम करत होते तेव्हा माझा हातच अडकला. तेव्हा तूच वाचवलंस मला. धावत येऊन माझा हात सोडवलास. नाही तर माझं काही खरं नव्हतं. त्यानंतर कितीतरी दिवस मी काय बी काम करू शकत नव्हते. तेव्हा तू घराला बी सांभाळलंस आणि मला बी. त्या एका प्रसंगानं तू एकदम मोठीच होऊन गेलीस ग. खरंच आपण समदे एकत्र राहायचो. किती गुण्या गोविंदानं राहायचो ना. सुखदुःखाच्या गोष्टी व्हायच्या. काय हवं नगत ते बघायचो. खरंच लई चांगलं वाटायचो. आपण जावा जावा आहोत असं कधी वाटलंच नाही बघ. तू लगीन करून आलीस आणि आपण एकदम बहिणी बहिणीच होऊन गेलो. जाऊबाई, आता ते दिवस परत येऊ शकत नाहीत का? आपण पुन्हा एकत्र राहू शकत नाही का? म्हणजे बघा ना, तुम्ही बी तेच आहात, आम्ही बी आहोत. आपण मिळून काहीतरी मार्ग काढूया ना. मामांजी आणि सासूबाईंनी उभं केलेलं हे घर मोडून जाया न गं. अंजना, काय ग? तिच्या बरोबर काय गुजगोष्टी करत बसलीस? अगं, ही लई गोड गोड बोलती, कारण हिला आपल्या वाटणीतला हिस्सा हिरावून घ्यायचा आहे. चनकाचं बी तेच चाललंय. या दोघांनी मिळून केलेला डाव हा यो. अहो नाही भाऊजी, असं काही नाही आहे हो. खरंच. राहू दे राहू दे, कळतं तुमची नाटकं. मला आता या विषयावर काय बी बोलायचं नाही. घाण्याची पूजा झाल्यावर सगळी वाटणी होईल. समजा ठरल्याप्रमाणे होईल, हे लक्षात ठेव. चल. उमाने पट्टी काढली. अरे काय करणार? तुम्ही कोणी बाधच होत नव्हता. मग आता कोण राज्य घेणार? जगदंबा घेईल ना. मला नाही खेळायचं. खेळ ना जगदंबा. असं काय? हो ग, खेळ ना जगदंबा, मज्जा येईल. हो जगदंबा, खेळ ना, मज्जा येईल. हा एक डाव खेळ. जर तू जिंकलीस तर मी इथून कायमची निघून जाईल. शब्द देते मी तुला. खरंच सांगते, जर तू खेळली नाहीस तर मात्र हा कडा आणि तुझे सगळे मित्र. मग काय होईल विचार कर. जर मी खेळले तर कदाचित ही कायमची जाईल आणि नाही गेली तरी मी हिचा सामना करूच शकेन. पण जर हिने माझ्या मित्रांना काही केलं तर नाही, मी ती जोखीम घेऊ शकत नाही. मी तयार आहे राज्य घ्यायला. हीच वेळ. जर जगदंबा सगळ्यांच्या देखत माझ्यावर वार करणार नसेल तर मीच माझ्यावर वार करणार
मी असं दाखवणार सगळं जगदंबाने केलंय. सोड मला जगदंबा, मी बाद झाले. सोड, मी अगदी कड्याच्या जवळ आहे ग. सोड मला, सोड. तू असं का म्हणतेस? मी धरलं नाही त्याला. तूच मला धरून ठेवला आहेस जगदंबा. मला सोड. सोड जगदंबा, सोड मला. मी बाद झाले. मी कड्याच्या अगदी जवळ आहे. अगं ढकलू नको, मी पडेन. आता डाव पूर्ण होणार.